चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी नवीन स्कॉलरशिपचा सिलेबस यामधील स्वाध्याय 8.2 पाहणार आहोत। या अगोदर चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करा आणि या अगोदर 8.1 हा स्वाध्याय पहा, नंतर तुम्ही 8.2 पाहू शकता। ओके, धड्याचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे, दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक हे धड्याचं नाव आहे। चला वेळ न घालवता आपण आता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। हा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसतोय। इथे विचारलेले 7/9 अधिक 7/9 गुणिले 7/9 भागिले 7/9 बरोबर किती। तर पहा या ठिकाणी असं ज्यावेळेस गणित येईल त्यावेळेस आपण काय करणार, तर हे 7/9 जशाला तसे, अधिकचं चिन्ह 7/9 जशाला तसं, गुणाकार 7/9। ओके, आता हे जे भागाकाराचं चिन्ह आहे याचा गुणाकार व्यस्त होत असतो, म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह होईल आणि गुणाकार व्यस्त म्हणजे छेदातली संख्या अंशात आणि अंशातली संख्या छेदात जात असते। इतकं लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं काय येणार आहे 9/7। इथपर्यंत समजलं। तर आता लक्षात घ्या 7 1 7 कॅन्सल, या ठिकाणी 7 1 7 परत कॅन्सल, हे 9 1 9 हे 1 9 9 कॅन्सल। ओके, तर आता काय शिल्लक राहिले, तर 7/9 अधिक 7/9 हा छेद समान आहे, म्हणजे आपण कितीदा घेतो एकदाच लिहितो आणि अंशाची काय करतो बेरीज, 7 अधिक 7 किती झाले 14/9। तर पहा 14/9 याचा अतिसंक्षिप्त रूप होत नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चला प्रश्न क्रमांक 2 पाहूया। पहा आता 3/5 पहा या ठिकाणी 6 ची छे आणि चा हे शब्द आल्यानंतर गुणाकार करायचा, लक्षात ठेवा। आता 3/5 बरोबर आहे, चा म्हणजे या ठिकाणी गुणाकार करून घ्या, 4/3 मध्ये किती मिळवल्यास, आता मिळवायचे किती माहित नाही म्हणून आपण काय करू याच्यामध्ये x मिळूया, तर 1/5 हा अपूर्णांक येईल, म्हणजे बरोबर उत्तर येणार आहे 1/5। इथपर्यंत लक्षात आलं। आता काय करून घेऊया आपण या ठिकाणी, हे पहा हे 3 1 3 कॅन्सल होतील, हे 3 1 3, म्हणजे इथं काय शिल्लक राहील 4/5 अधिक x बरोबर 1/5। आता नीट लक्षात घ्या, ही संख्या या संख्येकडे जाईल, म्हणजे हा पूर्णांक या पूर्णांकाकडे, म्हणजे इथं होईल x बरोबर 1/5। आता इकडं कसं आहे, हा अधिक आहे, या बाजूला वजा होईल, वजा 4/5। आता नीट लक्षात घ्या छेद कसा आहे समान आहे, समान करायची गरज नाहीये, म्हणजे 1 वजा 4 छेदात काय राहील 5। आता 1 मधून 4 जात आहेत, परंतु 4 मधून 1 गेला किती राहतात 3 आणि छेदात किती राहिले 5। आता मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी याला वजा चिन्ह देऊन घेऊया। ओके, याचं उत्तर असेल वजा 3/5, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल। लक्षात येत आहे। तर अशा पद्धतीने आपण या गणिताला सोडून घ्यायचं। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चला प्रश्न क्रमांक 3 पाहूया। 3.1/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत आपल्याला या ठिकाणी किती आहे असं विचारले। तर पहा दशांशामध्ये हे उत्तर करण्यासाठी आपण याला दोन पद्धतीने सोडू शकतो। एक तर काय करायचं 3.1/4 ला 4×12 आणि 1 13 13/4 म्हणजे अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि नंतर 4 1 4 4 3 12 एक उरला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह इथं आला 0 4 दोन्ही 8 होतील, परत इथं 2 उरले 0 आला 4 5 20। तर 3.25 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल। किंवा आपण 3.1/4 ही 3 ही संख्या पूर्ण आहे, म्हणजे 3 जशाला तसे लिहायचे आणि 1/4 जर उत्तर घेतलं आपण काढून तर 4च्या पाड्यात 1 नाही, म्हणजे इथं 0 दशांश इथे आला 0 4 1 4 4 दोन्ही 8 2 होतील 0 घेतला 4 5 20 आणि हे 3 पूर्ण आहेत, म्हणजे या दोघांची बेरीज करायची, म्हणजे 3 पूर्ण असल्यामुळे इथं दशांश देऊन 0 घेऊ शकतो आपण, त्यानंतर हे याच्यामध्ये ऍड करायची 3.25। ओके, या किंवा या पद्धतीने दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने हेच उत्तर येणार आहे। चालतंय, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चला प्रश्न क्रमांक 4। आता हे पूर्णांक युक्त अपूर्णांक ते याला पूर्णांकात लिहूया। काय होईल 5 3 15 आणि 3 18 18/5
इथपर्यंत लक्षात आलं. अधिकचं चिन्ह जशाला तसं. 7/10 जशास तसे. ओके. परत या ठिकाणी आता गुणाकार आहे, सॉरी भागाकार आहे, याचा गुणाकार बेस्ट होईल म्हणजे गुणाकाराचं चिन्ह. पुढील संख्येत काय होत असते, छेदातली संख्या अंशात, अंशातली छेदात. याच्या छेदात काही नाही म्हणजे किती असतो, 1 असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे याला होईल 1/10. इथपर्यंत लक्षात आलं. परत गुणाकाराचं चिन्ह जशाल तसं 20ला 20. हे समजून घ्या, कारण कुठल्याही संख्येच्या छेदात काही नसतं म्हणजे 1 असतो. समजा हे 5 आहेत, ह्याला याचा अर्थ 5/1 असा असतो, कारण कुठल्याही संख्येच्या छेदात 1 असतो, हे लक्षात घ्यायचं. चला आता काय करूया, 10×1 10, 10×2 20. इथपर्यंत लक्षात आलं. परत आपण असं करू शकतो, 2×1 2×5 10. ओके. आता काय राहिलं, 18/5 अधिकचं चिन्ह 7/5. आता पहा, इथं 1/1 म्हणजे एकच आणि इथं 1 म्हणजे 1×1 काही फरक पडणार नाही. इथपर्यंत राहिलं तरी काय अडचण नाही. ओके. छेद समान आहे म्हणून किती झाले याचा, 1 वेळेसच. आणि इथं लिहिणार 18 अधिक 7. इथपर्यंत समजलं. तर पहा, 18 आणि 7 यांची बेरीज येते 25 आणि छेदात आहे 5. 5×1 5, 5×5 25. किती उत्तर आलं आपलं, 5. तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 5 पाहूया. पहा, 5/7 पेक्षा मोठा, कसा मोठा, आणि 11/14 पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता असे विचारले. ते 5/7 ला आपण दशांशामध्ये जर उत्तर घेतलं काढून, तर 7च्या पाड्यात 5 नाहीत, 0 इथे 0 7 49 येईल, 1 उरेल 0 येईल, परत 7×1 7. 5 दशांशाच्या नंतर 2 अंकापर्यंत थांबूया. पुढे काय आहे, 11/14. तर पहा 0 या ठिकाणी काय येणार आहे, 0. त्यानंतर 14×1 14, 14×7 98. ओके. 98 जर गेले तर या ठिकाणी 12 उरतील, परत 0 आला तर किती होईल, 14×8 112, 8चा भाग बसेल. 5 दशांशाच्या नंतर 2 संख्या. आता याचा अर्थ काय आहे माहिती का, 0.71 याच्यापेक्षा मोठा म्हणजे इथली संख्या, आणि 0.78 याच्यापेक्षा लहान संख्या म्हणजे आपण याला आपण काय म्हणू, चढत्या क्रमाने, म्हणजे इथली संख्या आपल्याला शोधायची काय येणार आहे. तर ती काय येऊ शकते, 0.72 येऊ शकते, किंवा 0.73, 0.74. म्हणजे या ठिकाणी 1 0.74, नंतर 0.75, 0.76 आणि 0.77 यापैकी कुठलीही संख्या या ठिकाणी मध्ये येऊ शकते. तर असं उत्तर या ठिकाणी ऑप्शन मधून एक एक पर्याय जर आपण काढून पाहिला तर आपल्याला उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन पहिला जर आपण विचार केला तर 6/7 याची काटाकाटी केली तर 0 इथं आला, 0 7 49 होईल, या ठिकाणी 11 उरतील, बरोबर आहे. 7 7 56, 8चा भाग बसेल 56. ओके. तर पहा 0.8 आलं म्हणजे या दोन्हीच्या मध्ये बसेल काही नाही, ऑप्शन 1 कॅन्सल. 2 ऑप्शन पाहूया, 16/21. तर पहा 21ला 21च्या पाड्यात 16 नाहीत म्हणजे इथं 0.चा भाग बसल, इथं काय येणार आहे 0. ओके. तर 21×7 या ठिकाणी 147, 7चा भाग बसलेला आहे. याच्यामधून जर 147 जर आपण वजा केले तर किती उरतील, या ठिकाणी 13. किती उरतील, 13. परत 1 0 आला, 130 होतील. तर 17×1 17, 17×6 126. दशांशाच्या नंतर 7 आणि 6 आले. पहा या ठिकाणी हे उत्तर अगदी बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 2. 0.76 हे या ठिकाणी बसते उत्तर. अशा पद्धतीने आपण या गणिताला एक एक ऑप्शन पाहून, एक एक ऑप्शन सोडून या गणिताला उत्तर काढू शकतो. ओके. चला इथं जर उत्तर नसतं आलं तर हे ऑप्शन आपल्याला चेक करावे लागले असते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 6 पाहूया. पहा आता 3/7 मध्ये, म्हणजे हे 3/7 आहे, याच्यामध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 3 येईल. तर पहा आता अधिक
आता 3/7 3/7 3/7 असं किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज किती येणार आहे? आपली 3 येणार आहे. तर लक्षात घ्या 3 कधी येणार आहे? तर समजा 7च्या पाड्यात 3 नंबरला संख्या कोणती? 7 गुणिले 3 21. याचा अर्थ अंशामध्ये आपल्याला किती पाहिजे? 21. म्हणजे कसं होईल? 21 जर 7 असेल तर 7 1 7 7 3 21 याचंच उत्तर काय येणार आहे? 3 येणार आहे. हे लक्षात घ्या. मग आता ऑलरेडी या ठिकाणी 3च्या पाड्यात 21 किती नंबरला येतात? तर 7 नंबरला. बरोबर आहे. म्हणजेच 3/7 एकदा ऑलरेडी या ठिकाणी आपल्याकडं आहे. म्हणजे आपल्याला किती वेळेस मिळावं लागतील? तर 3/7 एकदा, 3/7 दोनदा, 3/7 तीनदा, 3/7 चारदा, 3/7 पाचदा आणि 3/7 6 वेळेस. का? कारण 3/7 मध्ये म्हणाले म्हणजे हा ऑलरेडी आहे आपल्याकडं. पहा आता छेद समान असल्यास कितीदा लिहितो आपण? एकदाच लिहितो. आणि अंशामध्ये बेरीज 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21. आलं 21/7 म्हणजेच 7 1 7 7 3 21. किती आलं उत्तर? 3. तर 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे लागतील? तर 6 वेळा मिळवावे लागतील. असं आपण याला सोडून घेऊ शकतो. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न 7 पाहूया. ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी तर पुढील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? हा ए बरोबर बी बरोबर सी म्हणजे समजा ए बरोबर जर 5 असतील तर बी बरोबर पण 5 असतील, सी बरोबर पण 5 असतील आणि डी बरोबर पण 5 असतील. ओके, किंवा ए बरोबर 7 जर आपण घेतले तर सर्व 7 असतील, हे याचा अर्थ आहे. तर लक्षात घ्या आता इथे ए छेद 5 आहे, बी छेद 7 आहे, सी छेद 3 आहे, डी छेद 2 आहे. म्हणजे सर्वांचा अंश कसा आहे? समान. आणि लक्षात घ्यायचं कधी पण अंश समान असल्यास, अंश काय असल्यास? समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक कसा असतो? मोठा असतो. कसा असतो? मोठा असतो. हे लक्षात घ्यायचं. ओके, कसा असतो? मोठा. हे वाक्य लक्षात ठेवायचं. आता अंश समान आहे तर ज्याचा छेद लहान तो कसा असणार आहे? मोठा. तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. ओके, तर आता असाच तुम्हाला जर प्रश्न आला ज्यावेळेस छेद समान असतात तर ह्याच्या उलट लक्षात ठेवायचं. छेद समान असल्यास अंश मोठा तोच या ठिकाणी मोठा असं एक लक्षात घ्यायचं. तर ही लक्षात ठेवायची कन्सेप्ट. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8. एका वर्गात 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. ओके, तर आता एकूण आपल्याकडे किती आहे विद्यार्थी आहेत? तर 72 आहेत. त्याच्यापैकी किती? 13/24 हे मुलगे येतं. तर याच्या 13/24 म्हणजे किती? तर काढण्यासाठी 72 गुणिले 13/24 असं करावं लागेल. तर पहा 24 1 24 इथे 24 आहे ना, चुकून चावलं जातं. 24 1 24 24 त्रिक 72 आणि 13 त्रिक 39. म्हणजे लक्षात घ्या इथं 13/24 हे जे मुलगे आहेत याचा अर्थ मुलांची संख्या किती झाली? 39. आता पुढे वाचूया. त्यातील 3/9 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली. आता जे मुलं आहेत त्यांच्यापैकीच 1/3 मुलांची निवड कबड्डी संघात झाली. म्हणजे हे 39 गुणिले 3 म्हणजे 3 1 3 3 1 3 3 3 9 13 1 13. किती मुलांची निवड झाली? तर 13 मुलांची निवड झाली. ओके, तर कबड्डी संघात किती जणांची निवड झाली? तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9 पाहूया. तर 9व्या प्रश्नामध्ये 1/6 गुणिले 10 1/4 गुणिले 10 वजा 1/6 गुणिले
आता आपण याला जर लिहिलं तर 1/6 होतील, अधिकचं चिन्ह 1/4 40 होतील, वजा 1/6 आता 5 सर्वांचा छेद आपल्याला समान काढायचा आहे, म्हणजे छेदाचा काय काढायचा आपल्याला, लसावी काढायचा. काय काढायचा, लसावी. आता लसावी मसावी धड्यामध्ये आपण पाहिलं होतं लसावी कसा काढायचा. तर लसावी कशाचा काढायचा, तर तो काढायचा 60, 40 आणि 24 यांचा. ओके, चला तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आपण या ठिकाणी शोधूया. तर ती काय असणार आहे, 2. चला इथं उरतील 30, इथं उरतील 20, इथं उरतील 12. परत तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 2च आहे. इथं उरतील 15, इथं उरतील 10, इथं उरतील 6. इथपर्यंत लक्षात आलं. चला पुढे तिन्ही संख्येला भाग जाणार नाही, पण 2 संख्येला भाग जाणारी संख्या आहे 3. 3 5 15, 10 ला 10, 3 2 6. ओके, परत 2 संख्येला भाग जाणारी संख्या 5. 5 1 5, 5 2 10, 2 ला 2. ओके, परत 2 ने भाग देऊया, 1 1 1. आलं. आता लसावी किती येणार आहे, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. तर पहा 1 2 4 4 2 8 8 त्रिक 24 आणि 24 पंचे या ठिकाणी 120. लसावी किती आला, 120. याचा अर्थ या सर्वांचा छेद आपल्याला किती आणायचा आहे, 120 आणायचा. तर पहा याचा 120 छेद आणण्यासाठी याला कितीने गुणावं लागेल आपल्याला, तर याला 2 ने गुणावं लागेल. मग अंशाला पण कितीने गुणा, 2 ने. त्यानंतर याचा छेद 120 आणण्यासाठी याला 3 ने गुणावं लागेल, अंशाला पण 3 ने गुणा. याचा छेद 120 आणण्यासाठी याला 5 ने गुणावं लागेल, अंशाला 5 ने गुणा. चला आता सर्वांचा छेद 120 आला, एकदाच लिहून घेतो मी. आता इथं 2 1 2 अधिकचं चिन्ह, 3 1 3 वजाचं चिन्ह, 5 1 5. लक्षात घ्या 3 आणि 2 किती झाले, 5. या ठिकाणी 5 वजा 5 छेदात 120. 5 5 गेले 0 छेदात 120. याचा अर्थ याचं उत्तर किती आलं, 0. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके, थोडंसं लक्षात घ्या, सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी लसावी मसावी धड्याचे जर तुम्ही या ठिकाणी स्वाध्याय 7 पाहिला नसेल तर तो प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहून घ्या. स्वाध्याय 7 पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे बोलूया. आता प्रश्न क्रमांक 10 हा शेवटचा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी नवोदय मिशन प्ले स्टोअरला आपलं ऍप्लिकेशन आहे. या ठिकाणी फक्त आपल्या ऑनलाईन रेकॉर्डेड लाईव्ह बॅच फक्त नवोदयची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतात. त्या ठिकाणी फ्री टेस्ट पण या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर या ठिकाणी 7वीची रेकॉर्डेड बॅच फक्त गणिताची, ती पण या ठिकाणी अत्यंत कमी फीस मध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी प्ले स्टोअरला जायचं, नवोदय मिशन ऍप डाउनलोड करायचं. ओके, चला वेळ न घालवता आपण शेवटचा प्रश्न पाहूया. आता पहा या ठिकाणी 11/3 गुणिले वजा 3/22. आणि आता हे कशाचं चिन्ह आहे, या ठिकाणी भागाकाराचं. याचा गुणाकार व्यस्त करायचा म्हणजे छेदातली संख्या अंशात, अंशातली छेदात. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, तर आता बरोबर उत्तर येणार आहे एक्स. हे पहा 11 1 11 11 2 22 3 3 काय झाले, कॅन्सल. तर मग इथं काय राहिलं, 1/2, पण हे कसे राहिले, वजा गुणाकाराचं चिन्ह, त्यानंतर वजा 8/1 कंस बंद. इथपर्यंत समजलं. आता हे वजा वजा काय होणार, कॅन्सल म्हणजे अधिक होणार. बरोबर आहे. 8 गुणिले 1 8 राहील, 2 गुणिले 1 2 राहील, 2 1 2 2 चौक 8. उत्तर किती आलेलं आपलं, 4. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.